श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो, हीच स्वामी आई चरणी प्रार्थना. तर थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओचा नेमका विषय कोणता आहे. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल, घरात पैसा टिकत नसेल, तर त्यासाठी एक छान असा उपाय मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण जी विनाकारण काही ना काही कोणाकडून तरी आपण पैसे उसने घेत नसतो किंवा कोणाकडून तरी कर्ज काढत नसतो, कोणाकडून लोन घेत नसतो. काही ना काही आपल्या अडचणी असतात. आपल्या अडचणी भागवण्यासाठी आपल्याला कोणाकडून तरी पैसे घ्यावे लागतात. व्याजाने पैसे घ्यावे लागतात. त्याच्यानंतर थोडे-थोडे करत असं इतकं त्याचं व्याज जास्त वाढतं, की तेवढे पैसे वाढत जातात आणि त्यानंतर आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होत असतो. म्हणजे आपल्या मनामध्ये एक असा वेगळाच विचार असतो. आपण एक करण्यासाठी पैसे काढतो आणि दुसरंच काहीतरी होऊन बसलं आहे. म्हणून त्याच्यामुळे इतके भलं मोठं संकट आपल्यावर येत असतं. म्हणजेच आजकाल तर खूप लोकांच्या डोक्यावर हा कर्जाचा अतिप्रकार चालू आहे. प्रत्येक जणांना कशा ना कशासाठी तरी कर्ज घेतलेलं असतं. या कॉम्पिटिशनच्या दुनियेमध्ये प्रत्येक जण एकमेकाचं बघून असं आपलं असावं, तसं असावं याच्यासाठी बरेच जण ते वेगळे-वेगळे प्रकार करून पैसा कमवण्याच्या मागे लागलेले आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्यावर होतो तो कर्जाचा डोंगर होतो. मग ज्यावेळेस आपण समजा काही ना काही करण्यासाठी आपण हे पैसे उचललेले असतात, घेतलेले असतात किंवा जे काही आपण मनामध्ये वेगळं ठरवतो, पण आपल्यासोबत काहीतरी वेगळंच होत असतं. प्रत्येकाच्या बाबतीत असं घडत असतं. मग याच्यापासून आपण बाहेर कसं पडावं, यामधून कसा मार्ग काढावा, हा जो त्रास आहे तो आपल्याला खूप म्हणजे खूप त्रासदायक होतो. मग याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपण प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा हा एक उपाय आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. आता बघा, फक्त म्हणजे घरात बसून ही सेवा केली, हे उपाय केले म्हणजेच तुम्हाला देव पैसे घरात आणून देणार आहे, असं काहीही नाही. तुम्हाला त्यासाठी कष्ट तर करावेच लागतात. कारण कष्टाला हा पर्याय नाही. कष्ट केले तर तुमच्याकडे पैसा येणार आहे आणि तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे. त्याच्यासाठी कष्ट हे तुम्हाला प्रामाणिकपणे करायचेच आहेत. त्याच्याबरोबर या सेवा सुद्धा करायच्या आहेत. तर बघा, आपले मिस्टर बाहेर जातात जॉबला. मग आपण समजा घरी म्हणजे घरकाम करतो. वर्किंग म्हणजेच बाहेर कुठे जॉबला जात नसाल, घरीच बसून तुम्ही काम करत असाल, तर आपल्याला आपल्या आपल्या पतींना, आपल्या परिवाराला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्यालाही थोडाफार हातभार लावायलाच पाहिजे. त्याच्यामुळे दररोज आपण संध्याकाळी दिवे लागायच्या वेळी आपल्याला ही सेवा करायची आहे. प्रत्येक महिलांनी घरामध्ये या सेवा केल्याच पाहिजेत. त्या सेवा कोणत्या आहेत, त्या कशा करायच्या आहे, सर्व काही आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका. तर प्रत्येक महिलाने काय करायचे आहे, आपण घरामध्ये ज्यावेळेस आपण सगळे काही मंत्र, स्तोत्र किंवा अटी, नियम करून जर सेवा केल्या जातात, तर त्या सेवेचं फळ आपल्याला तितकंच मिळतं. मग घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, पैसा असं यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मग ते असण्यासाठी घरात माता लक्ष्मी ही स्थिर असायलाच पाहिजे आणि माता लक्ष्मीची कृपा असते, ज्या घरावर असते, त्या घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही, आर्थिक समस्या निर्माण होत नाही. ते घर सतत आनंदाने भरलेलं असतं. त्यामुळे दररोज संध्याकाळी या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि घरात आवर्जून करायच्या आहेत. बघा, जर आपल्याला घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर हवी असेल, तर आपल्याला ही सेवा करायची आहे. मग आपलं घर छान, घरामध्ये आपल्या माता लक्ष्मी प्रवेश करते. मग त्यासाठी प्रत्येक महिलांनी हे एक काम आपल्या घरात करायलाच पाहिजे. हे काम तुम्हाला घरात आवर्जून करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, दिवे लागायच्या वेळेला तुम्हाला हे काम करायचं. पण दिवसभर सुद्धा तुम्ही घरामध्ये असं वातावरण करा, की लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे.
आणि काय करायचे आता आपल्याला दिवसभर आपली कामे चालतात. दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं काही घराची दरवाजे सगळी काही आहेत, खिडक्या, दरवाजे सगळी तुम्हाला उघडी ठेवायची आहे. घरातील लाईट पूर्ण घरातील सगळा कोपरा आपल्याला लाईटने उजेड ठेवायचा आहे आणि सगळ्या घरातील लाईट लावायची. त्याचबरोबर सर्वात आधी साफ-सफाई झाडून घ्यायचं आहे. मग बाहेरचा ओटा सगळं काही दिवे, लाईट लावायचे आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण देवघरासमोर दिवा लावायला जातो, त्यावेळेस आपल्याला आसन आपलं टाकायचं आहे. देवघरापाशी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आणि तुळशीमध्ये सुद्धा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल, नाही तरी तेलाचा लावला तरीही चालेल. देवांना दिवा लावायचा, धूप-दीप ओवाळायची आणि तुम्हाला म्हणजे सर्वात आधी एक वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे. नंतर तुम्ही एक माळ कुलदेवतेची म्हणायची आहे. आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीची एक माळ तुम्हाला करायची आहे आणि नंतर तुम्हाला आता सेवा ही करायची आहे की 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. बघा ही सेवा माता लक्ष्मीची आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर व्हावी. माता लक्ष्मी आपल्या घरात कायमची स्थिर राहावी यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा आणि लक्ष्मीच्या कृपेने आपलं घर भरभरून जावं, सगळं काही आपल्याला मिळावं. आपल्याला यासाठी दररोज घरामध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे. तुम्हाला नित्यनियमानं श्री सुक्ताचं 16 वेळा घरामध्ये पठण करायचं आहे. बघा आता ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तुम्हाला संकल्पयुक्त सेवा केली म्हणलं तर तुम्हाला 11 दिवसांची सेवा करू शकता, 21 दिवसांची किंवा 51 दिवसाची सेवा करू शकता. तुमच्या इच्छेनुसार किती दिवसाची करायची आहे त्यानुसार तुम्हाला ही सेवा करायची. ज्यावेळेस संकल्पयुक्त सेवा करतो आपण तर ती सेवा आपल्याकडून नित्यनियमाने पूर्ण होते आणि आपल्याकडून ती वेळ सुद्धा चुकत नाही. त्याच्यामुळे संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे. संकल्प कसा करायचा हे सगळं काही मी प्रत्येक व्हिडिओमार्फत तुमच्याशी शेअर करत असेन. तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि दिवे लागण्याच्या वेळेला दररोज नित्यनियमाने तुम्हाला 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. ज्या घरात श्री सुक्ताचं पठण केलं जातं त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते व तिची कृपा अखंड राहते. ज्यावेळेस आपलं घर सुशोभित असेल, उंबरठा हा सुशोभित असेल, पुढचं अंगण स्वच्छ निर्मळ असेल, तुळशीमध्ये दिवा असेल, दाराभोवती दिवा असेल, उजेड असेल, सगळीकडे प्रज्वलित सगळा उजेड असेल, त्यावेळेस माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्याचबरोबर घरामध्ये वेगवेगळे मंत्र, स्तोत्र लावून ठेवायचे. बऱ्याच जणांना सवय असते टीव्ही लावायची किंवा मोबाईलमध्ये न्यूज बघत बसायचं. टीव्हीवर न्यूज बघत बसायचं किंवा काहीतरी गाणे बघत बसायचं अशी सवय असते, तर ही सवय टाळा. तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेला शक्यतो म्हणजे असं काही प्रकार टीव्हीवर बघू नका. तुम्हाला तारक मंत्र लावा किंवा कनकधारा स्तोत्र हे देखील तुम्ही लावू शकता. श्री सुक्त लावा मोबाईलवर किंवा जे काही तुम्हाला आवडत असेल देवाचं ते तुम्ही लावू शकता. मंत्र, स्तोत्र ते लावा. विष्णू सहस्त्रनाम लावा. सगळं काही मंत्र स्तोत्र आहे तर तुम्ही सकाळ संध्याकाळ घरामध्ये लावा. गणपतीचे स्तोत्र लावा. महालक्ष्मीचे स्तोत्र रोज घरामध्ये सकाळ संध्याकाळी लावा. बघा घरातील वातावरण एकदम फ्रेश, आनंदी आणि प्रसन्नमय होतं. तर आवर्जून किमान महिनाभर तुम्ही तुमच्या घरामध्ये ही सेवा करून बघा. नक्कीच तुम्हाला काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा बऱ्याच जणांना लवकर अनुभव नाही आला, तर काही ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आहे. प्रत्येकाचं फळ मिळत असतं. तुमचे जे काही प्रारब्ध आहे किंवा जे काही कर्म आहे ते सुद्धा तुम्हाला आडवे येत असतात. बऱ्याच जणांना लवकर अनुभव येत नाही आणि ज्यांचे बघा कर्म म्हणजे प्रारब्ध ज्यांचे भोग भोगून संपलेले असतात, त्यांचे कर्म चांगले असतात, त्यांना खूप लवकर अनुभव येतो. तर अशा प्रकारे तुम्हाला लवकर अनुभव आला नाही तर नाराज होऊ नका. आज नाही तुम्हाला उद्या अनुभव नक्कीच येईल. 2 दिवसानंतर नक्कीच अनुभव येईल. तुम्ही निस्वार्थ भावनेने, श्रद्धा ठेवून, विश्वासपूर्वक, नित्यनेमाने ही सेवा तुम्हाला करायची आहे.
आणि एक ना एक दिवस तुम्हाला सेवा केल्यावर मेवा तर मिळतोच. तर अशी होती ही आजची सेवा. तर आवर्जून न चुकता तुम्ही 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण नक्की करा आणि श्रीसुक्ताचं पठण नक्कीच करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.